नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता ब्रिजमोहन फोपलिया यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीने अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बसवारूढ महास्वामीजींच्या मठात झाली। साधू संतांचा तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्तपरायण श्री अक्षय महाराज भोसले, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे, प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, सिद्धारूढ मठाच्या श्रोक ब्र सुशांता देवी, परमपूज्य श्रोक ब्र श्री जडसिद्धेश्वर महास्वामीजी, शुभराय मठाच्या परमपूज्य शुभांगी माई बुवा, अखिल भारत पुरोहित संघमचे अध्यक्ष परमपूज्य वेणुगोपाल जिल्हा पंतलू, मठाचे संस्थापक परमपूज्य श्रोक ब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती परमपूज्य श्रोक ब्र शिवपुत्र महास्वामीजी, मुख्य यजमान ब्रिजमोहन फोपलिया, अदोनीचे आमदार गुमनूर जयराम, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी धानेश स्वामी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमल, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाडवे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, कृष्णात पाटील, अजय सिंह पवार, ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, ॲडव्होकेट संतोष होसमनी, संतोष पाटील, रंजिता चाकोते, रामचंद्र गुरव, योगेश कुलकर्णी, विशाल बन्सल, सतीश कुलकर्णी उपस्थित होते। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांना श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। रुद्रयंत्र, रुद्राक्षमाळ, शाल, पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला। हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले म्हणाले, साधू संत सर्वांना सामान्यांना दिसतात, परंतु त्यांचा आध्यात्मिक अभ्यास प्रचंड मोठा असतो। प्रास्ताविक सतीश कुलकर्णी यांनी केले, तर नागेश साळुंखे आणि गिरीश गोस्की यांनी सूत्रसंचालन केले।